हॅलो नमस्कार, मी सांगते माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्यांनी प्रार्थना. वटपौर्णिमेचा पवित्र सण सुवासिनी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. यंदा 2026मध्ये वटपौर्णिमा 29 जून म्हणजेच सोमवारी येत आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी ज्येष्ठ पौर्णिमेला हे व्रत केले जाते. आता वटपौर्णिमेची कथा आणि धार्मिक महत्त्व अगदी थोडक्यात सांगते. सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवण्यासाठी सावित्रीने वटवृक्षाखाली कठोर तपश्चर्या केली होती. म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. आता वडाच्या झाडामध्ये साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचा वास असतो. पुढच्या 7 जन्मात हाच पती मला मिळावा यासाठी हे व्रत केले जाते. आता वटपौर्णिमेची पूजा करण्याचा शुभमुहूर्त काय असणार आहे, तर सकाळी 8:48 ते सकाळी 10:40 पूजेचा अतिशय शुभमुहूर्त असणार आहे. शक्यतो याच वेळेत पूजा करावी. जर या वेळेत शक्य नसेल तर दिवसभरातील राहुकाल सोडून तुम्ही कधीही पूजा करू शकता. आता वटपौर्णिमेचे 5 शुभ रंग कोणते असणार आहेत, जे आपल्याला साडी नेसायची आहे ती कोणत्या रंगाची आपल्याला साडी नेसायची आहे, त्यासाठी शुभ रंग कोणता असणार आहे हे मी तुम्हाला सांगते. त्या रंगाचे तुम्हाला महत्त्वसुद्धा मी सांगणार आहे. आता पहिला रंग म्हणजे हिरवा रंग. देवीचे प्रतीक आणि सौभाग्याचे लेणे मानले जाते. वैवाहिक आयुष्यात सकारात्मकता आणि समृद्धी आणण्यासाठी हा रंग सर्वोत्तम आहे. दुसरा रंग पिवळा रंग. ज्ञान, पवित्रता आणि मांगल्याचे प्रतीक पिवळा रंग परिधान केल्याने गुरुग्रह बलवान होतो. विष्णू आणि लक्ष्मी माता यांच्या आशीर्वादासाठी हा रंग नक्की वापरावा. तिसरा म्हणजे लाल रंग. सर्व देवांचा प्रिय रंग. उत्साह, सौभाग्य, धैर्य आणि लक्ष्मी मातेच्या कृपेचे प्रतीक. त्यानंतरचा केसरी रंग. शौर्य, त्याग आणि दैवी शक्तीचा रंग. या रंगाची साडी नेसल्याने अंगात नवीन सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. शेवटचा रंग म्हणजे गुलाबी रंग. प्रेमाचे आणि आनंदाचे प्रतीक. गुलाबी रंगाची साडी नेसल्याने मन शांत व प्रसन्न राहते. याशिवाय तुम्ही चिंतामणी, राणी कलर, पोपटी किंवा क्रीम कलरच्या साड्या नक्कीच नेसू शकता. कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या अजिबात तुम्हाला वापरायच्या नाही आहेत, तर पूजेच्या वेळी आपल्याकडे काळ्या रंगाच्या साड्या, निळ्या आणि पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी किंवा बांगड्या चुकूनही आपल्याला वापरायच्या नाही आहेत. शुभ कार्यात हे रंग अशुभ मानले जातात. आता बांगड्या भरण्याचा नियम आणि शृंगार काय हे तुम्हाला अगदी थोडक्यातच सांगते. काचेच्या बांगड्या. फॅशन म्हणून ब्रेसलेट किंवा घड्याळ घालण्यापेक्षा सणाच्या दिवशी हातामध्ये हिरव्या काचेच्या बांगड्या आवर्जून घालाव्यात. इतर वेळेला तुम्ही घड्याळ वगैरे वापरत असाल तर हरकत नाही, पण ज्यावेळी आपल्याकडे सणवार असतील किंवा वटपौर्णिमेचा जसा सौभाग्याचा सण आहे त्यावेळेला तुम्हाला काचेच्या बांगड्या नक्कीच वापरायच्या आहेत. प्लास्टिक किंवा मेटलच्या बांगड्या टाळाव्यात. बऱ्याच आता बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मेटलच्या बांगड्या वगैरे मिळतात, पण त्या शक्यतो नका वापरू. काचेच्या बांगड्या वापरलात तर अतिशय उत्तम आहे. आता महत्त्वाचा नियम म्हणजे काय, दोन्ही हातांमध्ये सारख्या सेम संख्येने बांगड्या भरू नयेत. हे कायम लक्षात ठेवा. जर एका हातात 6 बांगड्या असतील तर दुसऱ्या हातात 7 असाव्यात, किंवा एका हातात 12 तर दुसऱ्या हातात 13 असाव्यात. हा नियम तुम्ही आयुष्यभरासाठी लक्षात ठेवा. आता शृंगारामध्ये तुम्हाला थोडक्यातच सांगते. आता शृंगाराबद्दल महिलांना सांगायची गरज नाही, पण तरीही मी तुम्हाला थोडक्यात सांगते. नाकात नथ, केसात सुवासिक फुलांचा गजरा, कपाळावर टिकली आणि भांगेत कुंकू लावून नटून थटून अशी पूजा करायची आहे. आता या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीसारखं नटायचं आहे. आता इतर महत्त्वाचे नियम आता मी तुम्हाला सांगते. पूजेचा नियम इकडे तिकडे केलात तरी चालेल, पूजा इकडे तिकडे थोडीफार झाली तरी चालेल, पण या दिवशी तुम्हाला आवर्जून हे नियम तुम्हाला लक्षात ठेवायचेच आहेत. या दिवशी कोणाचाही चुकूनही अपमान करू नका. वाईट किंवा खोटे बोलू नका. एखाद्याबद्दल वाईट चुगली वगैरे करणं जे असतं ते अजिबातच करू नका. ज्या मुली लग्नाच्या वयाच्या आहेत त्यासुद्धा चांगला जोडीदार मिळवण्यासाठी हे व्रत नक्कीच करू शकतात. जर घरात सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर पूजा करू नका, पण दिवसभर मात्र तुम्ही मनापासून उपवास नक्कीच करू शकता. पूजा केल्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळून जाईल.
अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.